नमस्कार. इतिहासाचार्य विका राजवाडे सगळ्यांनाच माहिती आहेत. प्रत्येक मराठी माणसाला त्याचा अभिमान असला पाहिजे, कारण इतिहासातलं संस्कृतीविषयीचं संशोधन आणि जे मराठी साहित्याला खूप मोलाचं ठरलं ते त्यांनी केलेलं आहे. आता आपण आलेलो आहोत इतिहासाचार्य विका राजवाडे संशोधन मंडळ यांचं हे शताब्दी वर्ष आहे आणि त्यांचा स्टॉल आहे. तर आपण संवाद साधणार आहोत. हो, बोला. नमस्कार. तुमचं मराठी मूडमध्ये स्वागत आहे. नमस्कार. मी श्रीपाद नांदेडकर. धुळ्याहून आम्ही राजवाडे संशोधन मंडळाचा स्टॉल इथे आणला आहे. राजवाडे धुळ्याला आले, धुळ्याला विसावले आणि एक मोठी नामांकित संस्था धुळ्याला आहे. 1926 नंतर लगेच स्थापना 1927ला झालेली आहे. 1932ला इंदिराबाई होळकर यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि नंतर हळूहळू या संस्थेने खूप मोठं प्रगतिमान दैदीप्यमान असं यश मिळवले. राजवाड्यांचे अनेक पुस्तकं आम्ही प्रसिद्ध केले. आज जवळजवळ 100 पुस्तकं धुळ्याला आमच्या राजवाडे मंडळात आहे. राजवाडे मंडळाचं वस्तुसंग्रहालय पण आहे आणि राजवाड्यांनी जेवढं साहित्य करून ठेवलं ते प्रकाशित अप्रकाशित सर्व आम्ही सामावून ठेवले. त्यांनी जिवंतपणी मराठ्यांच्या इतिहासाची साधने 22 खंड प्रसिद्ध केले होते आणि त्यांनी समग्र साहित्य म्हणून आमचे 1 ते 13 खंड आहे ते आम्ही सर्व पुन्हा रिप्रिंट केलेले आहे. आमच्या संशोधन मंडळाचं एक त्रैमासिक संशोधक निघतो सन 1932 पासून. त्याच्यात अतिशय दुर्मिळ लेख आम्ही प्रसिद्ध करत असतो. त्याच्यात शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज अशा अनेक मान्यवरांचे लेख त्या ठिकाणी एक संशोधक लोक आणतात आणि आम्ही ते एडिट करून ते प्रसिद्ध करतो. आज सातत्याने हे सगळं कार्य चालू आहे आणि 100कडे वाटचाल आमच्या संस्थेची चालू आहे. राजवाडे संशोधन मंडळात एक सरस्वतीची मूर्ती सुंदर अशी सगळ्यांचे स्वागत करते आणि आपण प्रसन्न वातावरणाने आतमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतो. वस्तुसंग्रहालय आहे, त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या तोफा आहेत, शस्त्रे आहेत, नाणी आहेत, 400 वर्षाची साडी पण आहेत. त्या ठिकाणी पेंटिंग्ज आहे, पेशवेकालीन गणपती आहे, पेशवेकालीन त्या ठिकाणी पेंटिंग्ज आहे आणि इतर काही खूप वस्तू अशा पाहण्यासारख्या आहेत. शिवाजी महाराजांच्या काळातली काही तिथे साधनं आम्ही ठेवलेली आहे. जुन्या दुर्मिळ तोफा आहे. 100च्या आसपास आमच्या इथे मूर्ती पण आहे. त्या सगळ्या काळ्या आणि पांढऱ्या पाषाणाच्या मूर्ती आम्ही सगळ्या कलेक्शन केलेल्या आहे. अशा प्रकारे आमच्या राजवाडे मंडळाचं काम संपूर्ण महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर समुद्राच्या पलीकडे पण जात आहेत. इथे MPhil PhD करण्यासाठी अनेक नामवंत विद्यार्थी येतात, खूप आमच्या ग्रंथालयाचा लाभ घेतात. आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो आणि इथे मोडी कागदपत्र पण आहे. आम्ही त्याचं संशोधन पण करतो, त्याचं मराठी लिप्यंतर करतो. आमच्या इथे नुकतं रामचंद्र पंतामात्यांचं आज्ञापत्र मिळालं आहे. ते संपूर्ण मोडीत असल्याने आम्ही त्याचं जवळजवळ 100 पानाचं लिप्यंतर केलं आहे. नंतर आम्हाला एक राजाराम महाराजांची बखर सापडली मराठीमध्ये. त्या मराठीमध्ये नाही, ते मोडीमध्ये आहे. त्याचं आम्ही मराठी देवनागरीमध्ये लिप्यंतर केलेलं आहे. राजवाड्यांचं खूप कार्य महान आहे. आजही खूप मोठ्या प्रकारे आम्ही त्याचं कार्य सांभाळून पुढे जात आहोत. आम्हाला अभिमान वाटतो. ही संस्था 100 वर्षाकडे वाटचाल करीत आहे. मग आमच्या दालनामध्ये, आमच्या संग्रहामध्ये राजवाड्यांची सुमारे 5 लाख मोडी कागदपत्रे आहे. त्यात शिवकालीन संभाजी महाराजांची पत्रे, शिवाजी महाराजांची पत्रे, पेशवा दप्तर आणि सर्व पेशव्यांची काही हस्तलिखिते त्या ठिकाणी आपणाला पाहायला मिळतात. मुलं अभ्यासाला येतात, काही संशोधन करतात. पुरंदर दप्तरसुद्धा आमच्या इथे जमा झालेले आहे. असं असंख्य दुर्मिळ कागद तुम्ही जर आले तर ते आम्हाला बघायला मिळेल. माझी एकच विनंती, या संस्थेकडे अभ्यासकांनी, संशोधकांनी आणि मान्यवरांनी लक्ष ठेवावं. या संस्थेला धुळ्याला भेट द्यावी आणि सर्व माहिती करून घ्यावी की जेणेकरून ही माहिती महाराष्ट्रात तर आहेच, महाराष्ट्राच्या बाहेर पण भारताबाहेरही जाऊ शकेल. अशी नामवंत संस्था आज 100च्या वर्षाकडे वाटचाल करीत आहे. विका राजवाडे यांचं साहित्य संशोधकांना उपयुक्त आहे, तर ते डिजिटली त्यांना अवेलेबल होईल का? नाही, त्या डिजिटल पण अवेलेबल होईल. आम्ही डिजिटलायझेशन केलेलं आहे, वेबसाईटवर टाकलेलं आहे. परंतु माझं एक असं वाटतं की आपण जसं ऑनलाईनवर काम करतो तसं काम प्रत्यक्ष जर केलं त्याच्यात आनंद वाटतो. प्रत्येक पुस्तकाचं पान बघायला मिळतो, हाताळा मिळतो आणि अधिक वाचन करून तिचं आपल्याला त्याची माहिती करून घेता येते. डिजिटलायझेशनमध्ये आम्ही 13 लाख रुपयांचं काम केलं होतं, पण पुन्हा अजून काही कागदपत्र आमच्या इथे पडलेले आहे. तर संशोधकांनी समक्ष येऊन बघावे, त्याची माहिती करून घ्यावी आणि त्याच्यात काहीतरी आपला अभ्यास पुढे करावा अशी आम्ही विनंती करतो. आणि एखाद्या संशोधकाला जर तो संशोधक मुंबईचा असेल तर त्याने तुमच्याशी कसा संपर्क साधावा? त्याने आमच्याशी फोनवर जरी संपर्क साधला, मेलवर संपर्क साधला तरी आम्ही त्यांना मदत करू शकतो. त्यांना प्रत्यक्ष येऊन बघायचं असेल तर आम्ही त्यांना खूप मदत करतो. त्यांची राहण्याची वेळ आमच्या इथे होऊ शकते
आणि आम्ही त्यांना गायडन्स पण चांगल्या प्रकारे करू शकतो. तुम्ही आज माहिती दिलीत आणि आजच्या तरुण पिढीला खरं रिसर्च ह्याच्यात इंटरेस्ट असतो, तर त्यांनाही या निमित्ताने माहिती होईल. तुम्ही मराठी मूळशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.